ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंग मोटिवेशन थॉट वाचला आपण सगळ्यांनी. धाडस करत राहायचं, जिंकलो तर आनंद, हारलो तर अनुभव. आनंद आणि अनुभव याच्यामधला डिफरन्स माहिती का सगळ्यांना? काय असतं आनंद म्हणजे? काय असतो माझ्या दादा? आनंद म्हणजे काय? तुम्हाला आनंद कधी होतो? चांगले हे झालं तर म्हणजे एखादी गोष्ट आपण मनात त्या गोष्टीच्या मागे एखादी गोष्ट मनात आपण जर ठेवली, बर, ती करण्यामागे आपण जर जिद्दीने मेहनत केली, ती जर केली थोडक्यात यश आपल्याला त्या गोष्टीमध्ये भेटतं. आणि अनुभव कधी भेटतो? एखादी गोष्ट आपण जर ठरवली ती करायची, पण ती करताना आपल्याला काय काय अडचणी आल्या कसल्याही संदर्भात असो, बर, त्यानंतर समजा ती जर नाही भेटली आपण दुःख होतं, पण नेक्स्ट टाइम ती गोष्ट करताना काय काय गोष्टी मागे घडल्या, काय काय अडचणी आल्या, तो लक्षात ठेवून ती पुन्हा चूक होऊ नये म्हणजे ते अनुभव. दॅट इज द मोटिवेशन. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी गोष्ट अशा करत असतो की ज्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी आत्मसात करायला भेटतात, शिकायला भेटतात. चालू जीवनामध्ये एखादी गोष्ट आपण माइंडसेटमध्ये टार्गेट करून जातो की आपल्याला ह्या वर्षामध्ये क्लिअर आउट करायचे, ह्या गोष्टीपर्यंत, ह्या गोलपर्यंत मला पोहोचायचे. तर त्या गोष्टीला करण्यासाठी, ते अचीव्ह करण्यासाठी लागतं आपल्याला धाडस. ते धाडस जर आपल्यामध्ये असेल, त्या धाडसाच्या रूपाने आपण जे काम करतो त्यामधनं जो आनंद भेटतो त्याने आपली लाईफ संपूर्ण होऊन जाते. आणि त्याच्यामधनं जरी आपण फेल्युअरमध्ये गेलो तर सगळ्यात महत्वाचा भेटतो अनुभव. म्हणजे एखादी गोष्ट जरी फेल झाली त्यात अनुभव पण भेटतोय, आनंद पण भेटतोय आणि तुमचा एक्सपिरियन्स पण वाटतो. तसंच आपल्या जीवनामध्ये वर्किंग करताना प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, इथं सायन्स इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अनुभव पण भेटणार आहे, आनंद पण भेटणार आहे. फक्त त्याचं युटिलायझेशन प्रॉपर या ठिकाणी करा, आहे की नाही? सगळ्यांनी प्रॉपर वर्किंगमध्ये टायमानुसार या. मॉर्निंग मोटिवेशन सगळेजण देतात, पण जो स्वतःहून पुढे येऊन सगळ्या गोष्टी करतो त्याच्याच लाईफ टाईम मध्ये एंड ओव्हरला पूर्णपणे लक्षात राहतं की बाबा आपण ह्या स्टेजला येऊन ह्या ठिकाणी काहीतरी चांगल्या प्रकारे एका स्टेजवरती वर्किंग करत होतो आणि सायन्स इंडस्ट्रीच्या सोबत होतो. ठीक आहे, फक्त अनुभवासाठी नाही, आनंदासाठी पण वर्किंग करा. अनुभव तर भेटतच राहील, आनंद पण भेटेल. सायन्स इंडस्ट्री तुमच्या सोबत आहे आणि कायम राहील. ठीक आहे, थँक्यू.